साखर कारखान्यांना मदत करणार. मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांसाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या म्हणजेच NCDCच्या माध्यमातून केंद्राने राज्य सरकारकडे पाठवलेले अर्थसहाय्य पुढे वितरित करण्यात आले नसेल तर अशा प्रकरणांची चौकशी करून संबंधितांना मदत केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. NCDCचा हा निधी सहकारी साखर कारखान्यांनाही दिला जातो. केंद्र सरकारचा हा निधी महाराष्ट्रातही पाठवला जातो, पण केंद्राकडून पाठवलेला हा निधी महाराष्ट्रातील सरकारकडून वितरित होत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रावसाहेब घोडगंगा सहकारी साखर कारखाना तसेच राजगड सहकारी साखर कारखान्याचे उदाहरण देत निदर्शनास आणून दिले. अशा प्रकरणांमध्ये केंद्र सरकार कोणती कारवाई करेल असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. NCDCच्या माध्यमातून दरम्यान साखर कारखान्यांना राजकीय पार्श्वभूमी न बघता 4,000 कोटींपेक्षा जास्त अर्थसहाय्य करण्यात आले आहे, असे मोहोळ यांनी सांगितले. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी TV या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.